हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. As these touch the externals and are inadequate, the people have need of what they can depend upon. Reveal thy simple self. Embrace thy original nature. Check thy selfishness. Curtail thy desires. हे बाह्योपचार आहेत आणि ते अपुरे आहेत. त्यामुळे लोकांना इतर कशाचा तरी शाश्वत आधार हवा. स्वला प्रगट करा. मूलभूत स्वभावाशी एकरूप व्हा. त्यांची स्वार्थी वृत्ती थांबवा. त्यांच्या इच्छांना आवर घाला. त्याग म्हणजे मिळवणे नाही. अर्थशास्त्रात एक सांगितले जाते की पैसे वाचवणे, पैशांची बचत करणे म्हणजे एक प्रकारे पैसे मिळवणेच आहे. खर्च ही नकारात्मक गोष्ट वाचवली की मिळवणे ही सकारात्मक गोष्ट आपोआप होते. परंतु अध्यात्मात एखादी गोष्ट त्याग करणे म्हणजे दुसरी गोष्ट मिळवणे होत नाही. त्याग करणे ही एक गोष्ट असते आणि मिळवणे ही दुसरी गोष्ट असते. त्याग केल्याने मिळवायला मार्ग तयार होतो, परंतु तेवढ्याने पुरे होत नाही. लाओत्से येथे सांगतो की हे बाह्योपचार आहेत आणि ते अपुरे आहेत. याचा संबंध मागील 9.1 या ओवीशी आहे. येथे लाओत्सेने 3 गोष्टी सांगितल्या आहेत. 1. शहाणपण विसरा, ज्ञान दूर करा. 2. मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. 3. चलाखी करू नका, उपयोग विसरा. या सर्व काहीतरी त्याग करायच्या, काहीतरी दूर करायच्या, काहीतरी सोडून घ्यायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे लाओत्से या ओवीत मुद्दामहून सांगत आहे की एवढ्याने पुरे होणार नाही. त्याग केला याचा अर्थ तुम्हाला मुक्ती मिळाली असा नाही. त्याग करून मुक्तीसाठी काहीतरी वेगळे मिळवावे लागेल. केवळ नकारात्मक पुरेसे नाही, त्यासाठी सकारात्मकही करावे लागते. एखादा शांत आहे याचा अर्थ तो अशांत होऊ शकत नाही असे नाही. शांतपणाला काहीतरी एक मर्यादा असते. ती मर्यादा संपली, ओलांडली गेली की शांत अशांत होतो. शांत पुरेसे होत नाही. त्यासाठी शांत आणि अशांत या पलीकडे प्रशांत असावे लागते. तेव्हाच शांत कायम स्वरूपी असते. एखाद्याला असे वाटते की तो सौख्यात आहे. याचा अर्थ तो आता दुःखातून कायम करता दूर झाला आहे. आता पुन्हा त्याच्या वाट्याला दुःख येणार नाही. परंतु तसे होत नाही. सौख्यापाठोपाठ दुःख हजर होते. दुःख नको असेल तर सुख आणि दुःख या दोहोमधूनही पलीकडे जावे लागते. मग तेथे सुखदुःखातीत केवळ आनंद असतो, कैवल्य असते. अध्यात्मात केवळ आत्मभान येऊन पुरे होत नाही. त्यासाठी या सकारात्मक गोष्टींबरोबरच नकारात्मक गोष्ट म्हणजे देहभावही लोप व्हावा लागतो. तेव्हा आपण अध्यात्मात स्थित होतो. कारण जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत आत्मभाव येऊनही त्यात स्थिरता येऊ शकत नाही. कारण देहभावासाठी सारी ऊर्जा वापरली जाते. पहा, तुम्हाला एखादी जखम होते तेव्हा तुम्ही सर्व काही विसरता आणि त्या जखमेवर सर्व लक्ष केंद्रित होते. सर्व ऊर्जा तेथे एकवटली जाते. हेच भोगवासना निर्माण झाल्यावर होते. सारी ऊर्जा तो भोग शमवण्यासाठी एकवटली जाते. त्यामुळे आत्मभाव, आत्मज्ञान होऊन पुरे होत नाही. त्यासाठी देहभाव क्षीणहीन दीन व्हावा लागतो. तेव्हाच आत्मभान, आत्मज्ञान स्थिर होते. चुकीचे सोडून पुरे होत नाही, तर त्यासाठी बरोबर काय आहे ते पकडावे लागते. चुकीचे सोडणे आणि बरोबर पकडणे या दोन्ही घटना व्हाव्या लागतात. त्यात जराही चूक होऊन चालत नाही. ज्ञानेंद्रिये एक कोडे. आपली ज्ञानेंद्रिये हे एक महाविलक्षण कोडे आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या 5 इंद्रियांना आपण ज्ञानेंद्रिये असे संबोधितो. त्यांची पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे आणि स्पर्शज्ञान अशी 5 कार्ये आहेत. या मार्गे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते असे आपण म्हणतो. हे एक कोडेच आहे.
कारण वास्तविक पाहता या 5 इंद्रियांनी आपल्याला अज्ञान मिळत असते. ही सर्व इंद्रिये बाह्य वस्तू जगताचे ज्ञान देत असतात, की जे अज्ञान आहे, कारण ते भौतिक ज्ञान आहे. बाह्य वस्तू जगत मिथ्या आहे, भासमान आहे, आणि त्याचे ज्ञान ही ज्ञानेंद्रिये देत असतात. आध्यात्मिकदृष्ट्या हे सर्व अज्ञान आहे. याचा अर्थ ही 5 इंद्रिये अज्ञानेंद्रिये आहेत. याचे दुसरेही एक कारण असे आहे की या ज्ञानेंद्रियांनी आत्मज्ञान मिळत नाही, आत्मभान येत नाही. त्यातून आत्मज्ञान आत्मभान आलेच तर या ज्ञानेंद्रियांमुळे ते लोप पावते. परंतु मोठी मौज अशी आहे की जेव्हा तुम्ही ही सर्व तथाकथित ज्ञानेंद्रिये आवरून घेता, निष्प्रभ करता, मिटून घेता, त्यांचे ज्ञानप्राप्ती हे कार्य थांबवता, तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होते, आत्मभान येते. कारण या ज्ञानेंद्रियांनी प्राप्त होणारे भौतिक आणि त्यामुळे मिथ्या असलेले ज्ञान थबकते. आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो. आपल्याला आत्मभान येते. लाओ त्से येथे सांगतो की हे बाह्योपचार आहेत आणि ते अपुरे आहेत. त्यामुळे लोकांना इतर कशाचा तरी शाश्वत आधार हवा. ज्ञानेंद्रियांनी कितीही ज्ञानप्राप्ती झाली तरी ती अपूर्णच असते. त्यामुळे कधीही तृप्ती मिळत नाही. तृप्ती नेहमीच अंतस गोष्ट असते. आपल्याला तहान भूक लागली आहे, आपण व्याकुळ झालो आहोत आणि आपल्यासमोर गरमागरम सुग्रास जेवण आणि थंडगार पाणी आणून ठेवले तर त्याचा काय उपयोग? जोपर्यंत ते अन्नपाणी आत देहात जात नाही, आपण जोपर्यंत खात पित नाही, तोपर्यंत आपली तृप्ती होणार नाही. दुसरे उदाहरण पहा. एखादी त्रयस्थ व्यक्ती भेटली की आपण सुहास्य वदन करतो. हे बाह्य असते, येथे औपचारिकता असते. परंतु आपली मुले भेटली की कसे आतून प्रेम उतू जाऊ लागते. तेच सत्य असते, तेथे तृप्ती असते. याचा अर्थ ज्ञानेंद्रियांनी कितीही काही मिळाले तरी तेथे तृप्ती नसते. परंतु जेथे अंतःकरणात काही मिळते तेथे तृप्ती असते, कारण ते ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे मिळालेले असते. म्हणून लाओ त्से सांगत आहे की लोकांना बाह्य उपचार पुरेसे नाहीत. त्यासाठी त्यांना काहीतरी ज्ञानेंद्रियांच्या अतीत पलीकडे द्यावे लागेल. तेच शाश्वत असेल. त्यासाठी केवळ बाह्य उपचार बंद करून भागणार नाही, तर त्यासाठी बाह्य उपचार पूर्ण थांबवून अंतःकरणात जावे लागेल. अंतःकरणात जाण्यासाठी, त्या शाश्वतासाठी तसाच शाश्वत मार्ग आक्रमणावा लागेल. हरि ओम.